नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. कसे आहात? मी ईशान सर आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे PM बुलढाणेवाला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लास 10 ची एक सिरीज सुरू करत आहे, ज्या सिरीजचं नाव काय आहे? प्रारंभ सिरीज. काय आहे? प्रारंभ सिरीज. या प्रारंभ सिरीजला आपण सुरुवात करणार आहोत की या प्रारंभ सिरीज मध्ये मी तुमचे सायन्स 1 चं फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दोन्ही तुमचे कव्हर अप करणार आहे. आता सायन्स 1 आणि सायन्स 1 मध्ये जे आपलं फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे क्लास 10 चं, हा जो बेसिक फंडा आहे, हा बेसिक फंडा तुम्हाला वापस 11th आणि 12th ला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कुठल्याही प्रकारचा टाइम वेस्ट न करता आपण आपल्या सिरीजला आजपासून सुरुवात करत आहे, जिचं नाव काय आहे? प्रारंभ सिरीज. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करूया आपल्या या आजच्या सिरीजला, ज्याचं नाव आहे प्रारंभ सिरीज. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरू करणार आहे आपल्या पहिल्या चॅप्टरचं नाव जे आहे त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. तर ग्रॅव्हिटेशनला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्हाला मी एकदा शो करतो की तुम्हाला यामध्ये कोणते तुम्हाला चॅप्टर्स आहे आणि कोणकोणते आपल्याला चॅप्टर कव्हर अप करणार आहे. ठीक आहे, चला तर बघा. हे जे आहे तुमचे, हे काय तुमचे चॅप्टर आहे की या चॅप्टरमध्ये तुम्हाला पहिला चॅप्टर दिलेलं ते ग्रॅव्हिटेशनचं आहे, दुसरं आहे तुमचं पिरियॉडिक क्लासिफिकेशनचं आहे, तिसरं आहे ते तुमचं केमिकल रिएक्शन आणि इक्वेशनचं आहे. ठीक आहे, त्यानंतर चौथं तुमचं येते इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, पाचवं येते तुमचं हीट, सहावं येते रिफ्लेक्शन ऑफ लाईट, त्यानंतर लेन्सेस, मेटलर्जी, कार्बन कंपाऊंड आणि स्पेस मिशन. हे जे आहे हे सर्व चॅप्टर्स आपल्याला सायन्स 1 मध्ये कव्हर अप करायचे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करणार आहे आजपासून आपले पहिलं लेक्चर आहे आपल्या कोणाचं? ग्रॅव्हिटेशन वरती. कोणाचं आहे? ग्रॅव्हिटेशन. तर आपण बघणार आहे ग्रॅव्हिटेशन हे पहिलं चॅप्टर. आता या ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये तुम्हाला काय दाखवलेलं बघा. ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये तुम्हाला सांगितलेलं काय, तर सर्वात स्टार्टिंगला आपल्याला जर ग्रॅव्हिटेशन बद्दल जर कोणी सांगितलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की ग्रॅव्हिटी ही डिस्कवर कोणी केली? तर ग्रॅव्हिटी इट वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. ग्रॅव्हिटी जी आहे म्हणजे ज्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो, ही सर्वात स्टार्टिंगला आपल्याला डिस्कवर कोणी करून दिली? तर सर आयझॅक न्यूटनने आपल्याला सांगितलं. सर आयझॅक न्यूटन्सने काय सांगितलं, काय त्यांना समजलं, काय विषय त्यांच्यासोबत घडला, ते आपण एकदा ओव्हरलुक करून घेऊ. कारण की तुम्हाला बुक मध्ये पूर्ण तुम्हाला थिअरॉटिकल दिलेलं आहे, ती थिअरीज आपण बघणार आहे. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो बघा. आता या ठिकाणी काय म्हटलं आपण, हा एक अर्थ आहे. काय आपली ही अर्थ? ठीक आहे, ही अर्थ आहे आणि या अर्थ वरती लक्षात ठेवा, या ठिकाणी एक ट्री होतं, त्याची स्टोरी बरोबर. अर्थ होती, अर्थ वरती ट्री आणि ट्री खाली जाऊन बसले, झाडाखाली जाऊन बसले आणि ते झाड होते ऍपलचं. आणि अचानकपणे काय झालं की तुम्हाला ही स्टोरी सगळ्यांना माहिती, मी काय सांगणार नाही, डबल रिपीट टेलिकास्ट काय करणार नाही, पण ते शॉर्टकट मध्ये सांगून देतो की ते झाडाचं वरचं ऍपल जे आहे ते ऍपल काय केलं? खाली पडलं. तर विचार असा आला की ऍपल खालीच का बरं पडलं? बरोबर, खाली पडलं म्हणजे काय? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला का बरं पडलं? खाली बिलकुल सरळ रेषेमध्ये खाली कसं काय पडलं? तिरपं का नाही गेलं? हॉरिझॉन्टल का नाही गेलं? असा त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला. बरोबर, मग तेव्हा त्याच्यावरती रिसर्च केल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक गोष्ट ही काय करते? ग्रॅव्हिटी अट्रॅक्ट करते. प्रत्येक गोष्ट काय असते? ग्रॅव्हिटी काय करते? अट्रॅक्ट करते व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला. मग त्यानंतर काय झालं की ऍपल पडल्याच्या नंतर हे ऍपल त्यांच्या डोक्यामध्ये असं विचारलं, व्हर्टिकलीच का बरं पडलं, हॉरिझॉन्टल का नाही पडलं? तर ऍपल डाऊनवर्ड डायरेक्शनला पडलं. ही अर्थ आहे आणि अर्थच्या मधोमध काय आहे? लक्षात ठेवा, सेंटर असतो. अर्थच्या मधोमध काय असतो? सेंटर. प्रत्येक बॉडीला काय? सेंटर आहे. जसं हा पेन आहे आणि या पेनला मला बॅलन्स करायचं आहे. मग पेनला जर बॅलन्स करायचं असेल तर याचं मला सेंटर ऑफ मास म्हणजे याला मला बरोबर सेंटरला ठेवणं पडेल. बरोबर आहे, हा सेंटरला जेव्हा मी ठेवणार तेव्हा तो हा पेन काय होईल? हा काय माझा होईल? बॅलन्स होईल. बघा, हा अशा प्रकारे माझा बॅलन्स झाला. केव्हा बॅलन्स झाला? जेव्हा मी याचा सेंटर काढला तेव्हा. बरोबर आहे की नाही? मग हा माझा काय झाला? बॅलन्स झाला. ठीक आहे, मग हा सेंटर आहे. मग प्रत्येक गोष्ट कोणाकडे अट्रॅक्ट होते? टुवर्ड द सेंटर. लक्षात ठेवा, कोणाकडे अट्रॅक्ट होते? टुवर्ड द सेंटरकडे. प्रत्येक गोष्ट ही आपल्या सेंटरकडे ओढल्या जाते, लक्षात ठेवायचं. तसा हा ऍपल सुद्धा कुठे गेला की अर्थच्या मधोमधला तो सेंटर आहे त्या सेंटरकडे करायला अट्रॅक्ट झाला. समजलेपर्यंत क्लिअर? मग या ठिकाणी जर हे झाड मी या ठिकाणी जर लावलं, बघा या ठिकाणी असं जर लावलं असेल झाड, बरोबर आहे, मग याचा सेंटर कुठे येणार? याचा हा असा पडणार, हा असा नाही पडणार. लक्षात ठेवा, समजलं? हा असा खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला असा नाही पडणार, कारण की हे तुमची झाली हॉरिझॉन्टल डायरेक्शन झाडाची. लक्षात ठेवा, आणि ही झाली तुमची व्हर्टिकली डाऊनवर्ड, कारण की याला असं फिरवलं म्हणजे हा झाड असा आला आणि हा इथं खाली पडणार टुवर्ड द सेंटरकडे. डबल इथं लावला टुवर्ड द सेंटर, इथं लावला टुवर्ड द सेंटरकडे, म्हणजे
त्याचा जो अट्रॅक्शन असणार ते कुठं असणार, टुवर्ड दी सेंटरकडे. ओके, मग आपण याच्यावरती काही पॉइंट्स बघितले. बघा, पहिला पॉइंट काय म्हणतो, द फिनॉमिनॉन ऑफ अ ग्रॅव्हिटी वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. आता हा जो फिनॉमिनॉन आहे कोणता, ग्रॅव्हिटीचा, हा डिस्कवर कोणी केला, सर आयझॅक न्यूटनने डिस्कवर केला. ओके, त्यानंतर दुसरा पॉइंट काय म्हटलं, each must be attracting the apple toward itself. काय म्हटलं, each must be attracting the apple toward itself. म्हणजे त्याने स्वतःला, itself म्हणजे काय, स्वतःला स्वतःकडे काय घेतलं, ऍपलने आपल्याकडे ओढून घेतलं, खेचून घेतलं. म्हणून each must attracting, अट्रॅक्ट करणे म्हणजे काय, ओढणे कुणा, ऍपलने कोणाकडे, टुवर्ड itself म्हणजे स्वतःकडेच त्याला आपल्याकडे खेचून घेतलं. ठीक आहे. त्यानंतर थर्ड वाला पॉइंट काय म्हटलं बघा, तुमचा थर्ड वाला पॉइंट म्हणतो, धिस अट्रॅक्टिव्ह फोर्स. कोणता फोर्स आहे, म्हणजे हा कुठल्या प्रकारचा फोर्स म्हणणार, अट्रॅक्टिव्ह फोर्स. दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. आता जस्ट नाव मध्ये मी मराठीमध्ये सांगितलं की प्रत्येक गोष्ट ही कुठे वळणार, पिंट्या, सेंटरकडे. कुठे, सेंटरकडे. म्हणून काय म्हटलं, द अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. कुणाकडे ओढली, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ कडे. समजलं इथपर्यंत सेम, लक्षात ठेवा, घेऊन घ्या स्क्रीनशॉट. आता आपण काय बघणार, ग्रॅव्हिटेशन आणि ग्रॅव्हिटी या दोघांमधला फरक. ग्रॅव्हिटेशन कोणाला म्हणायचं आणि ग्रॅव्हिटी कोणाला म्हणायचं. ग्रॅव्हिटेशन नेमकंच बघितलं आपण, नेमका कोणाला म्हणतात आणि ग्रॅव्हिटी कोणाला म्हणतात. बघा, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, द म्युच्युअल फोर्स ऑफ डायरेक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट इन द युनिवर्स. द म्युच्युअल फोर्स ऑफ डायरेक्शन बिटवीन, याचा अर्थ लक्षात ठेवा. नसेल समजत तर एकदम साधा आणि सोपं एक्झाम्पल देत तुम्हाला, की एक बॉय आणि एक गर्ल्स, नाव घेतल्याबरोबर कसा हसला पाय पिंट्या, बरोबर आहे. काय, हा युनिव्हर्स अट्रॅक्शन आहे. काय, युनिव्हर्स अट्रॅक्शन म्हणजे पिंट्या तो बरोबर तिच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि ती बरोबर पिंट्याकडे अट्रॅक्ट होते. म्हणजेच काय आहे, दॅट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हा, पाय तर कसा हसते, काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे हा काय, एक प्रकारचा द म्युच्युअल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट, दोन ऑब्जेक्ट मधला म्युच्युअल फोर्स. चाल, जास्त विचार नको करू आपल्या टॉपिक वर आहे, तू चालला आपल्या विचारामध्ये. हा, मग कसं होते तर, बरोबर आहे की नाही. द म्युच्युअल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. युनिव्हर्स म्हणजे पूर्ण, या दोघांमध्ये काय होणार, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय होणार, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जसं या ठिकाणी हा एक साऊथ पोल आहे, हा एक नॉर्थ पोल आहे. हे दोघं एकमेकांना काय करतील, अट्रॅक्ट करतील. दोघे एकमेकांना काय करतील, एकमेकांकडे अट्रॅक्ट करतील. नाव म्हणून म्हटलं त्याला काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशन. काय म्हणतो आपण त्याला, ग्रॅव्हिटेशन. आहे की एकदम सोपी आहे, साधी. काय म्हणायचं, द म्युच्युअल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स. युनिव्हर्स मध्ये कुठल्याही दोन ऑब्जेक्ट काय करतील, एकमेकांकडे ओढल्या जातील, त्यांना काय म्हणायचं, सरळ सरळ ग्रॅव्हिटेशन. मग मास्तर, ग्रॅव्हिटी म्हणजे काय सांगतो ना, इकडं पाय. ग्रॅव्हिटी म्हणजे काय बघा, ग्रॅव्हिटी इज द फोर्स ऑकरिंग बिटवीन अर्थ अँड बॉडी. काय म्हटलं, ग्रॅव्हिटी इज द फोर्स ऑकरिंग बिटवीन अर्थ आणि बॉडी. ही ग्रॅव्हिटी काय आहे, एक प्रकारचं काय दाखवते, काय म्हटलं त्यांनी, बिटवीन द अर्थ आणि बॉडी. म्हणजे फोर्स शब्द लक्षात ठेवा. कोणते म्हटलं त्यांनी, फोर्स हा शब्द लक्षात ठेवायचा, की त्याच्यावर लावणारा काय असणार, फोर्स, ग्रॅव्हिटी लक्षात ठेवायचं. जसं फॉर एक्झाम्पल, हा पेन आहे, बरोबर आहे. या पेन वरती लक्षात ठेवा, हा सिंगल असा पेन आहे. सिंगल म्हटलं, लक्षात ठेवा पिंट्या. हा घेतला मी आणि याला सोडला, काय होणार, खाली पडला. बरोबर आहे, घेतला, वरून घेतला आणि खाली सोडून दिला आणि पडला खाली. याचा अर्थ लक्षात ठेवा काय झाला, त्याच्यावर का लावली, ग्रॅव्हिटी लागली. का लागली, ग्रॅव्हिटी लागली. काय लागला, फोर्स लागला. म्हणून बिटवीन द अर्थ अँड बॉडी, म्हणजे ही एक काय होती, तुमची बॉडी होती आणि आपली काय अर्थ आहे. आणि अर्थ आणि बॉडीवरती का लागतं, एक प्रकारचा फोर्स आहे, दॅट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बरोबर आहे, तो त्याला ओढण्याचा प्रयत्न करतो. आपण चालतो, रोडने जातो आपण, तेव्हा आपण चालत जातो. सायकल चालवतो, म्हणजे रोड आणि सायकल मधल्या टायर या दोघांमध्ये काय होतं, फ्रिक्शन होतं. तुम्हाला माहिती आहे, बरोबर की नाही. काय असते, फ्रिक्शन असते. फ्रिक्शन अलग अलग प्रकारचे आहे, जे तुम्ही 11th आणि 12th मध्ये शिकणार, बरोबर आहे की नाही. मग फ्रिक्शन होतात, घर्षण होते. असं तुम्ही कधी बघितलं का, की तो चालणारा माणूस अचानकपणे उडत चालला गेला ना, असा गेला, शक्तिमान असं व्हायला का, अरे नाही. म्हणजे काय, की कोणतीही बॉडी असू द्या, कोणताही ऑब्जेक्ट असू द्या, हा काय करतो, अर्थ काय करतो, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला त्याच्या सेंटरकडे काय करतो, त्याला ओढून घेतो. समजलं इथपर्यंत, क्लिअर. ग्रॅव्हिटेशन आणि ग्रॅव्हिटी या दोघांचा अर्थ. चला घ्या महाराज स्क्रीनशॉट.
तर आता नेक्स्ट जो टॉपिक आहे इथपर्यंत समजला. नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे तुमचा, लक्षात ठेवा, त्याचं नाव आहे फोर्स. काय आहे त्याचं नाव? फोर्स अँड मोशन. काय आहे? फोर्स आणि मोशन. तर पायरी पिंट्या, फोर्स आणि मोशन काय आहे? फोर्स तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. फोर्स म्हणजे काय? फोर्सला आपण मराठीमध्ये म्हणतो बल, बरोबर आहे. एखाद्या जर वस्तूवर नेहमी करता आपण काय लावतो? बल लावतो. तुम्हाला तुमच्या आईने सांगितलं की जा रे बाबा आणि पिठाच्या गिरणीमध्ये जा आणि गिरणीतून काय आणा, तो पीठ दळण मी टाकलं होतं, तो दळणाचा डब्बा घेऊन या. मग तुम्ही जाता, टायटीत जाता मस्तपैकी, मला कोणी पाहिजे का इकडे तिकडं, बरोबर आहे का नाही? मग जाता गिरणीत जातात, गिरणीत तो पिठा डब्बा आणतात आणि डब्बा आणून घरी ठेवून देतात. मग या टाइम पिरियड मध्ये लक्षात ठेवा, तुम्ही त्या पिठाच्या डब्यावरती, लक्षात ठेवा, तुम्ही जो हा डब्बा होता, आपला पिठाचा जो डब्बा होता, या डब्यावर तुम्ही का लावला? या पिंट्यानं का लावला? याच्यावरती फोर्स लावला. का लावला? फोर्स अप्लाय केला. याने काय केला? हा पिठा डब्बा उचलला आणि उचलून हा डोक्यावर घेतला किंवा सायकलवर ठेवला आणि घरी आणला. म्हणजे त्याने काय केलं? एखाद्या ऑब्जेक्ट वरती का लावला? फोर्स लावला. तुम्ही डेफिनेशन शिकलेलं आहे एकदम सोपीवाली फोर्सची, पुश अँड पुल ऑफ द ऑब्जेक्ट, बरोबर आहे की नाही? दोनच शब्द लिहितो मी या ठिकाणी, PUSS पुश अँड PULL पुल. लक्षात ठेवा, पुश अँड पुल. मॉलमध्ये जातो, बरोबर, मॉलमध्ये गेल्याच्या नंतर नवीन आपण शहरामध्ये जातो, मोठ्या मॉलमध्ये गेलो की आपल्याला वाटतं बापरे मायला माव मा काय मोठं मोठं हे सगळं. आणि एखादा दरवाजा असतो काचेचा, आणि काचेचा दरवाजा काय करतो आपण? घेतो आणि ओढतो. आत ढकलू का बाहेर ढकलू पहिले विचार करतो, बरोबर आहे. आम्ही पण असंच केलेलं आहे की नाही? त्यामुळं साहजिक नॉर्मल गोष्ट आहे, ठीक आहे. आपण काय करतो? त्याला ओढतो. म्हणजे काय करू? आपण त्याला पुल करत आहे, बरोबर आहे. म्हणजे आतमध्ये एंट्री करता त्या दाराला ओढतो आणि आतमध्ये जातो आणि ढकलतो. म्हणजे काय करतो? पुल करतो आणि पुश करतो. 16,000 मास्तर ते मॉल फिलचं उदाहरण, आपल्या गावातलं उदाहरण घ्या, आपल्या घरचं उदाहरण घ्या. रोज दरवाजा उघडतो, दरवाजा बंद करतो. करतात की नाही? बरोबर आहे. तसेच उघड ठेवतात, रात्रभर झोपून राहतात का तुम्ही? नाही ना? हा, तेच म्हटलं, बरोबर आहे. रोज रात्री दरवाजा बंद करतात, उघडतात, बंद करतात, उघडतात. म्हणजे तुम्ही त्या दरवाजावरती काय अप्लाय करू? फोर्स अप्लाय करू. तो डोअर तुम्ही काय करताय? पुश अँड पुल करताय. काय करताय? पुश आणि पुल. दुसरं एक्झाम्पल आहे, हा एक फुटबॉल आहे, हा एक बास्केटचा बॉल आहे. फुटबॉल आणि बास्केटचे बॉल आहे. याच्यावरती तुम्ही काय अप्लाय करणार? फोर्स अप्लाय करणार. कोणता फोर्स अप्लाय करणार? एक्सटर्नल फोर्स अप्लाय करणार. कोणता फोर्स अप्लाय करणार? एक्सटर्नल फोर्स अप्लाय करणार. तेव्हा हा बॉल का तुमचा समोर जाईल, तोपर्यंत तुमचा बॉल समोर जाणार नाही. मग तो कोणत्या पोझिशन मध्ये राहणार? तो राहणार तोपर्यंत तुमची पोझिशन कोणती असते? रेस्ट पोझिशन. कोणती पोझिशन असते? रेस्ट पोझिशन. जोपर्यंत आपण ऑब्जेक्ट वरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो मोशन मध्ये राहणार का? नाही. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? मोशन, बरोबर आहे. जोपर्यंत आपण ऑब्जेक्ट वरती त्याची पोझिशन, त्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज करत नाही, बरोबर आहे, त्या पोझिशन त्याची आपण काय करत नाही? चेंज करत नाही दिलेल्या टाइम पिरियड मध्ये, विथ रिस्पेक्ट टू टाइम पिरियड मध्ये, बरोबर आहे की नाही? तोपर्यंत तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये होणार नाही. लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल दुसरं लक्षात ठेवा. सपोज आता या ठिकाणी मी या ठिकाणी उभा आहे, ओके. मी सांगितलं तुम्हाला डोळे बंद करा, करा 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 पटकन, डोळे उघडा. आता मी इकडे आलो, म्हणजे याचा अर्थ काय झालं? मी माझी काय केली? पोझिशन चेंज केली. म्हणजे मी काय केलं? डिस्प्लेसमेंट केलं. सरळ सरळ काय केलं? डिस्प्लेसमेंट केलं. पोझिशन चेंज केली म्हणजे मी मोशन मध्ये झालो, मी गतीमध्ये झालो. लक्षात ठेवायचं. काय झालं? मी गतीमध्ये. मोशनला मराठीत काय म्हणतात? गती असे म्हणतात. लक्षात ठेवा. मग मोशन आहे. मग मोशन मध्ये आणखी समोरचा टॉपिक तुम्हाला कव्हर करून दिलेला काय? त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशन म्हणून काय दिलेलं आहे? सर्क्युलर मोशन. पिंट्यात असं बसायचं नाही, पुस्तक हातात ठेवायचं, जवळ ठेवायचं आणि त्याच्यामध्ये बघत चालायचं की काय म्हटलेलं आहे. तिसरा टॉपिक जो आहे तुमचा आहे सर्क्युलर मोशनचा. सर्क्युलर मोशन. आता हा जो सर्क्युलर मोशन आहे, हा सर्क्युलर मोशन जो आहे तो तुम्हाला जास्त डिटेलमध्ये जो स्टडी करायचा तो क्लास 11 आणि क्लास 12 मध्ये स्टडी करायचा, ठीक आहे. सर्क्युलर मोशन म्हणजे असा मोशन की ऑब्जेक्ट जो आहे अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल वरती रिव्हॉल्व करणार. काय करणार? ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम पिरियड मध्ये अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल वरती सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व करणार. एक्झाम्पल जर तुम्हाला बघायचं असेल तर फॉर एक्झाम्पल आपला आकाश पाळणा तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना स्काय व्हील माहिती आहे सर्वांना. जत्रा आले की आपण जातो आकाश पाळण्यात मस्तपैकी बसतो की नाही? भांडणं करून, रडून, पडून, कसंही, पण मात्र त्यामध्ये बसतो. मग बसल्याच्या नंतर लक्षात ठेवा, हा काय आहे? तुमचा आकाश पाळणा. आणि या आकाश पाळण्यामध्ये या ठिकाणी या डब्यात तुम्ही बसले,
या डब्यात तुमचा मित्र बसला, या डब्यात तुमची मित्रीण बसली आणि या डब्यात तुमचा मित्रीण बसली, आहे की नाही? पण त्या लक्षात ठेव. आता विषय असा झाला की तुम्ही इथं या ठिकाणी बसले, मित्रीण बसली, मित्र बसला, मित्रीण बसली, आहे की नाही? मग या ठिकाणी काय झालं की हा जो आहे हा स्काय व्हील, हा आकाश पाळणा काय झाला तुमचा रिव्हॉल्व करायला लागला. काय करायला लागला? रिव्हॉल्व करायला लागला, म्हणजे फिरू राहिला. फिरू राहिला म्हणजे कुठे फिरू राहिला? हा त्याच्या भोवतीच फिरू राहिला की नाही? का हा डब्बा ठेवून त्याला तिकडे फिरवला, हा डब्याला इकडे फिरवला, या डब्याला इकडे फिरवला? नाही, तो त्याच्या सरकमफरन्स मध्येच गोल 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 फिरत आहे. मग या ठिकाणी हा सरकमफरन्स ऑफ अ सर्कल वरती काय करते? सर्क्युलर मोशन करत आहे आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याचा टाइम पिरियड जो ठरलेला असतो. म्हणजे जर ए हा बंदा, लक्षात ठेवा, ए हा बंदा इथं असेल, बी बंदी इथं असेल, सी बंदा इथं असेल आणि डी बंदी इथं असेल, तर हा काय करणार? पोझिशन चेंज करणार की नाही? म्हणजे हा काय होणार? या बी च्या जागेवर ना हा बी काय येणार? सीच्या वर, सी काय येणार? डी च्या वर येणार. म्हणजे काय करू राहिले? फक्त मोशन मध्ये घडू राहिले, पोझिशन चेंज करू राहिले, लक्षात ठेवा, विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणून म्हटलं द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट सरकमफरन्स ऑफ अ सर्कल विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज काय म्हणायचा? सर्क्युलर मोशन. लक्षात ठेवायचं. काय म्हणतो आपण त्याला? सर्क्युलर मोशन. बरोबर आहे. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट circumference of a circle, लक्षात ठेवा, motion of an object circumference of a circle of a circular path. Motion of an object circumference of a circle of a circular path is called as काय म्हणायचं आपण त्याला? सर्क्युलर मोशन. साधी आणि सिंपल डेफिनेशन आल्याच्यामध्ये. आता मग सर्क्युलर मोशन झाला. मग सर्क्युलर मोशनच्या नंतर तुम्हाला टॉपिक दिलेला आहे काय? फोर्सेस दिलेले आहे. काय दिलेले? फोर्सेस. जे फोर्स आहे हा फोर्स बाबा लक्षात ठेवा, आणि या फोर्सची डेफिनेशन सुद्धा तुम्हाला माहिती आहे. पुश अँड पुल ऑफ द ऑब्जेक्ट, त्याला म्हटलं आपण फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. फोर्स इज इक्वल्स टू काय असते? मास इनटू एक्सेलरेशन. हे काही सांगायची गरज नाहीये, कारण की हे ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेलं क्लास 9 मध्ये, ज्याला आपण शॉर्टकट मध्ये म्हणतो F इज इक्वल्स टू एम इंटू ए. बरोबर आहे की नाही? आणि याचाच आपण जर युनिट बघितलं तर युनिटची गोष्ट केली तर युनिट असते आपलं न्यूटन बाबा. काय असतो? न्यूटन बाबा, ज्याला आपण एन म्हणतो. लक्षात ठेवा. कोणी म्हणत सर केजी पर मीटर पर सेकंड स्क्वेअर पण असतो ना? कोणी नाही म्हटलेलं आहे. बरोबर. मास कशामध्ये काढतो? केजी. आणि ऍक्सेलरेशन काय असते? मीटर पर सेकंड स्क्वेअर. गेल्या वर्षी आपण स्टडी केलेलं आहे. बरोबर. त्यानंतर आपण येणार फोर्स. आता हा जो फोर्स आहे लक्षात ठेवा, ठीक आहे, या ठिकाणी मी लिहितोय, हा जो फोर्स आहे या फोर्सचे जे प्रकार आहे, फोर्सचे 2 टाइप्स पडतात बघा, लक्षात ठेवा शॉर्टकट मध्ये. पहिला असतो तुमचा सेंट्रीपिटल फोर्स, दुसरा असतो सेंट्रीफ्युगल फोर्स. आता हे तुम्हाला हा तर नाही येत, पण हा आहे तुम्हाला कोणता? सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय? लक्षात ठेवा, समजून घ्या. बरोबर आहे की नाही? आता हा माझ्याकडे काय आहे? एक स्ट्रिंग आहे, एक लांब लक्षात, ही माझ्याकडे काय आहे? अशी स्ट्रिंग आहे, आणि या स्ट्रिंगला मी काय बांधली? लक्षात ठेवा, आहे माझ्याकडे डब्बी. कशी डब्बी आहे ती? याच्यावर आहे हिंगाची डब्बी. बरोबर आहे की नाही? आणि मी हे काय करत आहे? फिरवत आहे. पाय रे इकडे तिकडे नको हिंडकू. पहा आता मी कन्सेप्ट सांगत आहे फोर्सचा. तुम्हाला पुस्तकात डायग्राम सुद्धा दाखवलेली आहे. या ठिकाणी सपोज तो पुस्तकातला जो पोरगा आहे किंवा माणूस आहे किंवा पोट्टा जो आहे तो समजा असं मी आहे आणि मी असं बसलेलो आहे आणि याला मी असं फिरू राहिलेलो. हा गोल 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 गोल, हे गोल 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 गोल, हे गोल 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 फिरू राहिली. पण मी याला सोडलं का रे पिंट्या? बिलकुल नाही, मी याला सोडत नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय? लक्षात ठेवा, माझा हा जो आहे पूर्णच्या पूर्ण जो पूर्ण बल आहे, जो फोर्स आहे, पूर्णच्या पूर्ण कुठे आहे? सेंटर वरती. कुठे आहे? सेंटर वरती. कुठे आहे? सेंटर वरती. मी डबल बोलतोय. कुठे आहे? सेंटर वरती. टूवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल. सर्कल सर्कल सर्कल. म्हणजे लक्षात ठेवा, सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे असा फोर्स असणार की ज्याची डायरेक्शन टूवर्ड द सेंटर ऑफ सर्कल मध्ये असणार. कुठे असणार? कोणाकडे असणार? टुवर्ड्स द सेंटर. काय म्हणणार? टुवर्ड द सेंटर कडे असणार. बरोबर आहे, लक्षात ठेवा. याची डायरेक्शन जी असणार डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर कडे. कुठे? सेंटर कडे. याच्या इकडे बघा सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय आहे समजून घ्या. सेंट्रीपिटल तुम्हाला दिलेलं आहे पण सेंट्रीफ्युगल दिलेलं नाहीये. सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय आहे? याच ऑब्जेक्टला वापस मी घेतलं पिंट्या आणि डबल मी फिरवायला याला सोडून दिलं.
काय केलं, मी याला सोडून दिलं. म्हणजे असं समजा की ही दोरी आणि या दोरीमध्ये मी काय टाकला, हा एक दगड टाकला. आपण गोपन फिरवतो शेतामध्ये कशासाठी, पाखरे येऊ नये म्हणून, बरोबर आहे का नाही. मग आपण मी याच्यामध्ये काय टाकलं, दगड घेतला, तर दगड टाकला आणि दगडाला मी घेतलं पहिले, मी असं गोल 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 घेतला आणि सोडून दिलं. बघा मी हे गोल गोल घेऊन आलो, गोल 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 घेतलं आणि सोडून दिलं, बरोबर आहे. डबल पाय हे घेतलं आणि असं या ठिकाणी या पद्धतीने घ्यायला गेलं, आडवा उभं आलं, बरोबर आहे. असं घेतलं आणि हे सोडून दिलं, बरोबर आहे की नाही. मी सोडून दिलं, सोडलं याचा अर्थ लक्षात ठेवा, मी कुठे गेलो, अवे फ्रॉम दी सेंटर ऑफ सर्कल. त्या ठिकाणी म्हणणार अवे फ्रॉम दी सेंटर ऑफ सर्कल. अवे हा शब्द महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. कोणता, अवे फ्रॉम दी सेंटर ऑफ सर्कल. कुठे मध्ये, सेंट्रीफ्युगल मध्ये, आणि सेंट्रीपिटल मध्ये टूवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. आता दुसरं एक्झाम्पल, जर इथं मी डायग्रामॅटिकल सांगतो, हा काय आपला सर्कल आहे, काय आपला सर्कल. या सर्कलचा हा काय तुमचा सेंटर आहे, आणि या सेंटर वरती काय आपण ठेवला आहे, ऑब्जेक्ट ठेवला. काढवला आपण ऑब्जेक्ट. ह्या ऑब्जेक्ट पासून ही झाली तुमची काय रेडियस, ज्याला आपण म्हटलं आर. काय म्हटलं पिंट्या, आर. आणि याची डायरेक्शन कुठे, बाय जरा याची डायरेक्शन जी आहे ही आहे तुमची टूवर्ड द सेंटर ऑफ सर्कल कडे. कुठे, टूवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, सेंटर ओ म्हणून आपण, बरोबर आहे. डायरेक्शन टूवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, नाव दॅट इज कॉल्ड एज काय म्हणायचं, सेंट्रीपिटल फोर्स. आणि डायरेक्शन लक्षात ठेवा, अवे फ्रॉम दी सेंटर ऑफ सर्कल, नाव दॅट इज कॉल्ड एज अ सेंट्रीफ्युगल फोर्स. काय, सेंट्रीफ्युगल फोर्स. हे दोन्ही कन्सेप्ट. आणि एक्झाम्पल जर बघितलं तर एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे बुक मध्ये, पुस्तकामध्ये. मून अँड दिस मस्ट बी अट्रॅक्टेड मून टूवर्ड इट सेल्फ. काय, मूनचं एक्झाम्पल दिलेलं, अट्रॅक्टेड टूवर्ड द इट सेल्फ, लक्षात ठेवायचं. त्या ठिकाणी म्हणजे इकडे जर सेंटरकडे जर येत असेल तर सेंट्रीपिटल फोर्स, आणि सेंटर पासून जर दूर जात असेल तर कुठल्या प्रकारचा फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स. समजलं, कळालं इथपर्यंत, आलं लक्षामध्ये. चला याच्या आता आपण पाहणार काय, डेफिनेशन्स. ओके, जे आपण बोललो ते आपण लिहून काढणार. काय म्हटलं, फोर्स. फोर्स म्हणजे काय, फोर्स इज अ पुश अँड पुल ऑफ द ऑब्जेक्ट. देन सेकंड डेफिनेशन आहे तुमची मोशनची. वेन एव्हर द बॉडी चेंजिंग इट्स पोझिशन, काय करणार, चेंज करणार पोझिशन विथ रिस्पेक्ट टू स्टेशनरी ऑब्जेक्ट अँड टाइम्स. स्टेशनरी ऑब्जेक्ट अँड टाइम्स इज सेड टू बी, काय म्हणणार आपण त्याला, मोशन. ठीक आहे. त्यानंतर आपण सर्क्युलर मोशन, ज्याला शॉर्टकट मध्ये सी आणि एम सुद्धा म्हणतात, सर्क्युलर मोशन. द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग द, कशावरती बघा, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. द मोशन ऑफ अ ऑब्जेक्ट अलॉंग दी सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल, ऑर मध्ये शब्द आहे सर्क्युलर पाथ, इज कॉल्ड एज काय म्हणायचं, सर्क्युलर मोशन. आणि ही डेफिनेशन IMP करून ठेवा, कारण त्याचं सांगतो तुम्हाला ही डेफिनेशन नेक्स्ट इयर सुद्धा कामा येणार आहे. ओके, त्यामुळे इम्पॉर्टंट करून ठेवा आणि पाठ आणि लर्न चांगल्या पद्धतीने करून ठेवा. पाठांतर चांगलं करा, काय म्हटलं लक्षात ठेवा. त्यानंतर येतो सेंट्रीपिटल फोर्स. कोणता फोर्स आहे, सेंट्रीपिटल फोर्स. आता सांगितलं सेंट्रीपिटल फोर्स, अ फोर्स ऍक्ट्स ऑन ए ऑब्जेक्ट, एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज हा शब्द डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. हा मेन शब्द आहे, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे कोणाकडे येणार, सेंटर ऑफ सर्कल कडे येणार, लक्षात ठेवा. त्याला म्हणायचं सेंट्रीपिटल फोर्स. आणि जो सेंटर ऑफ सर्कल पासून दूर जातो त्याला म्हणायचं सेंट्रीफ्युगल फोर्स. ही फक्त लक्षात ठेवा. या सुद्धा काय तुमच्या इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. नेक्स्ट इयर साठी नीट करा, जेई करा, सीईटी करा, बरोबर आहे. सर्वांसाठी लक्षात ठेवा. बेसिक जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला समोर हार्ड जाणार नाही. मग या ठिकाणी सेंट्रीफ्युगल काय, द फोर्स ऍक्ट ऑन अ ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज डायरेक्टेड अवे फ्रॉम दी सेंटर ऑफ सर्कल. कुठे चालली, अवेचा अर्थ काय, दूर जाणे. टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल म्हणजे सेंटर कडे येणे. अवे म्हणजे काय, दूर जाणे, लक्षात ठेवायचं. या दोघांचा जो फॉर्म्युला आहे, सेंट्रीपिटल फोर्स असू द्या किंवा सेंट्रीफ्युगल फोर्स असू द्या, मात्र लक्षात ठेवा या दोघांचा फॉर्म्युला जो असतो तो असतो F इज इक्वल्स टू mv स्क्वेअर अपॉन R. लक्षात ठेवा, हा असतो फॉर्म्युला कोणाचा, सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स दोन्ही याचा, किंवा mr ओमेगाचा स्क्वेअर हा सुद्धा येतो, जो तुम्हाला नेक्स्ट इयर येणार आहे, लक्षात ठेवायचा. ठीक आहे. F इज इक्वल्स टू, मात्र हा ध्यानात ठेवा, F इज इक्वल्स टू mv स्क्वेअर अपॉन R. नाउ दिस इज द फॉर्म्युला फॉर द सेंट्रीपिटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स अँड ऑल्सो द युनिट. या दोघांचं युनिट सुद्धा काय असणार तुम्हाला माहिती आहे, फोर्स युनिट काय असते, न्यूटन. म्हणून याचं सुद्धा युनिट काय असणार, न्यूटन. आलं लक्षामध्ये, समजलं ते, टेक स्क्रीनशॉट. तर
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलेलं आहे ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, त्यानंतर फोर्स म्हणजे काय, त्याच्यानंतर मोशन म्हणजे काय, त्याच्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय, आपण आज आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये टॉपिक कव्हर केले. ठीक आहे. तर आपला जो सेकंड लेक्चरचा टॉपिक जर असणार, जो सेकंड लेक्चर असणार तो आपण याच्यामध्ये बघणार केपलरचे लॉ. बरोबर आहे. केपलर्स लॉ तुम्हाला सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे की नाही. आपण बघणार आहे केपलर्स लॉ. ठीक आहे. त्यामुळे आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे केपलर्स लॉ. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे काय करायचं सांगायची मला गरज नाही, कारण की आपल्या प्रत्येक गोरगरीब मुलापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या, जाऊ द्या, शेअर करा. लक्षात ठेवा, जास्तीत जास्त शेअर करा, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. कारण की हे जे आहे आपलं चॅनल प्युअर मराठीमध्ये चॅनल आहे आणि प्युअर मराठी कंटेंटमध्ये मराठी भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगणार चॅनल आहे.